कोकणच्या त्या अथांग सागरासारखीच इथली निष्ठाही अथांग आहे. भक्तीचा गंध अजूनही हवेत दरवळत होता. आजोबांच्या थरथरत्या हातांनी जेव्हा श्री गुरुचरित्राचं 14वं पान उघडलं तेव्हा काळजाचा ठोका चुकला. ज्या श्रीगुरूंच्या एका नजरेने मृत्यूही आपली वाट बदलतो, त्याच श्रीगुरूंच्या एका भक्ताला साक्षात काळ कवे घेऊ पाहत होता. एका बाजूला क्रूर यवनाची तलवार होती आणि दुसऱ्या बाजूला श्रीगुरूंचं अभय वचन. काय होतं ते वचन आणि मृत्यूच्या दारातून भक्ताला कसं परत आणलं गेलं? ऐका आजची ही चित्तथरारक कथा. श्रीगुरूंच्या भक्तीचा महिमा अगाध आहे. वासर ब्रह्मेश्वर क्षेत्रात श्रीगुरू मुक्कामी असताना त्यांचे परमभक्त सायनदेव एका भीषण संकटात सापडले. एका क्रूर यवना राजाने त्यांना बोलावणे धाडले होते, ज्याचा दरवर्षी एका ब्राह्मणाचा बळी घेण्याचा निर्दय नियम होता. श्री गुरु चरित्र अध्याय 14वा. बाळा, आज आपण तोच अध्याय सुरू करतोय ज्याची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहतो. आजोबा, तो यवन राजा तर काळजाचा दगड होता ना? मग सायनदेव साक्षात मृत्यूच्या दारात का गेले? श्रीगुरु त्यांना वाचवू शकले नसते का? बाळा, देव कधीच भक्ताचा हात सोडत नाही. सायनदेवांना यवन राजाचे बोलावणे आले. सायनदेवांना काहीच समजत नव्हते काय करावे. सायनदेव रडत रडत श्री गुरूंच्या चरणी पडले आणि म्हणाले, स्वामी, तो राजा क्रूर आहे. तो माझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मला मरणाचं दुःख नाही. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की मला तुमचे चरण सोडावे लागत आहेत. बाळा, श्री गुरूंनी हसून सायनदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि अभय दिलं. ते म्हणाले, भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे. म्हणजेच घाबरू नकोस, त्याला जाऊन भेट. साक्षात दत्तात्रयांनी पाठीवर हात ठेवल्यावर सायनदेवात वाघाचं बळ आलं. स्वामी, तुमच्या चरणी ठेवून माथा, निश्चिंतपणे चाढाली ही वाता. यावन राजाच्या दरबारी जातो, अंतिम क्षणी तुमचेच नाव घेतो. गुरुनाथ, रक्षण करा हो माझे, तुमच्या कृपेविन कोण हे साझे. तो राजाच्या दरबारात पोहोचला. तो यवन राजा म्हणजे साक्षात यमराज होता. सायनदेवाला पाहताच तो क्रोधाने लालबुंद झाला आणि ओरडत आतल्या महालात निघून गेला. सायनदेव बाहेर उभा राहून मनातल्या मनात श्री गुरूंचा धावा करू लागला. जसा एखादा सर्प गरुडाच्या पिल्लाला गिळू शकत नाही किंवा हत्ती सिंहाचा ग्रास घेऊ शकत नाही, तसा तो यवन राजा श्री गुरूंच्या भक्ताचं काहीही वाकडं करू शकला नाही. उलट काय चमत्कार झाला बघ. तो राजा झोपायला गेला असता त्याला स्वप्नात भयानक दृश्य दिसू लागली. त्याला वाटलं कुणीतरी त्याच्यावर शस्त्राने वार करतय आणि त्याचे अवयव तोडतय. राजाच्या शरीरातून जणू आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्याला आपल्या पापाची टोचणी लागली. बाप रे, मग राजाने काय केलं? तो राजा घाबरून उन्हा पावसात धावत सुटावा तसा सायनदेवाच्या पायाशी आला. तो रडत ओरडला, स्वामी, तुम्ही साधे माणूस नाही आहात. मला क्षमा करा. तुम्ही सुखरूप आपल्या घरी जा. राजाने सायनदेवाला उंची वस्त्रे, दागिने देऊन सन्मानाने निरोप दिला. सायनदेव आनंदाने पळत पळत गंगातीरी श्री गुरूंकडे आला. श्री गुरूंचे चरण पाहताच सायनदेव त्यांच्यावर धावून पडला आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याने राजाच्या महालात घडलेला सर्व वृत्तांत श्री गुरूंना सांगितला. श्री गुरूंनी त्याला आनंदाने आश्वासित केलं. पण आता श्री गुरु दक्षिण दिशेला तीर्थयात्रेला निघण्याची वेळ आली होती. मग आजोबा, सायनदेव त्यांना सोडून घरी गेले का? त्यांना श्रीगुरूंसोबत जावंसं नाही वाटलं? वाटलंच ना बाळा. सायनदेव हात जोडून श्री गुरूंना विनवू लागला. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. म्हणजेच, स्वामी, आता मी तुमचे पाय सोडून कुठेही जाणार नाही. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. तो रडू लागला. तो म्हणाला की जसं सगर राजाच्या मुलांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आली, तसं तुम्ही माझ्या उद्धारासाठी अवतरला आहात. आता मला सोडू नका. पण श्री गुरूंनी त्याला समजावलं. ते म्हणाले, सायनदेवा, आम्हाला दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रांना जायचे आहे. तू आता आपल्या कुटुंबाकडे जा. पण घाबरू नकोस. आजपासून 15 वर्षांनी आपण पुन्हा भेटू. मी तुझ्या गावाजवळच वास करीन. तू तुझ्या पत्नी मुलांसह मला तिथे भेटायला ये. श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला भाग म्हणजेच वचन दिलं की तुझी सर्व अरिष्ट आणि दुःख आता संपली आहेत. मग श्री
श्रीगुरु तिथून पुढे कुठे गेले? तिथून श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांसह वैद्यनाथ म्हणजे परळी वैद्यनाथ ह्या महाक्षेत्री आले, जिथे आरोग्य भवानी मातेचा वास आहे. पण बाळा, इथेच खरी गंमत घडली. इतके शिष्य सोबत असतानाही श्री गुरु तिथे अचानक गुप्त रूप झाले. लोकांनी पाहिलं तर श्री गुरु तिथे दिसतच नव्हते. नामधारकाने सुद्धा सिद्ध मुनींना विचारलं की स्वामी, श्री गुरु गुप्त का झाले आणि त्यांच्या शिष्यांचं पुढे काय झालं? हे रहस्य इतकं विचित्र आणि अफाट आहे की ते ऐकण्यासाठी तुला उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. भक्ताला वचन देऊन श्री गुरु परळी वैजनाथला पोहोचले होते. पण या गुप्तवासामागे काय संकेत होते? श्री गुरु शिष्यांना सोडून कुठे गेले? उद्या पाहूया अध्याय 15 वैजनाथ क्षेत्रातील गुप्तवास आणि शिष्यांची परीक्षा. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. कलियुगी हाची आधार. श्री गुरुदेव दत्त.